24ला सिम्बायोसिस हॉस्टेलच्या जवळ अशा प्रकारचा पेडलर सापडला। त्यावेळी त्यातही आपण बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते शोधून काढलं आणि त्यातनं एक्झर्बिया टाउनशिप या ठिकाणी त्यांनी जो व्यवस्था उभी केली होती ती आपण ज्यावेळेस मोडून काढली त्यावेळेस लक्षात आलं एका रूममध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती ते करत होते आणि ती पण आपण त्या ठिकाणी उलटवली। जवळपास 44 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी मिळाला। असंच जवळपास आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सगळंच मी सांगत नाही पण याच्यामध्ये मला सांगायचं एवढंच आहे की जवळपास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन म्हणजे आपल्या राज्यात तर आपण कारवाई केलीच पण बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेजमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपण या संदर्भातली कारवाई करतो। आणि आता आपण बघितलं असेल या पुरवणी मागण्यांमध्ये आपण जाणीव जागृती करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात मोहीम हातामध्ये घेतो। सगळ्या शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूचे अशा प्रकारचे जे ठेले किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोटेन्शियली ड्रग्ज किंवा नार्कोटिक्स विकले जातात ते उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे। 2-3 हजार अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सवर प्रत्येक शहरामध्ये कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि जसं मी सांगितलं आतापर्यंत जे काही पोलीस या नार्कोटिक्सच्या केसमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली त्या ठिकाणी इन्व्हॉल्व भेटले त्यांना बडतर्फच करण्यात आलेला आहे। ही लढाई देश पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। काही काळ नक्की लागेल पण हे साम्राज्य आपण निश्चितपणे उद्ध्वस्त करू। तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात ड्रग्स फ्री महाराष्ट्र आणि अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे नार्कोटिक सेलच्या आणि विविध पहलूला लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय जी कारवाई होत आहेत अतिउत्तम आहेत। अध्यक्ष महोदय आतापर्यंत या प्रकारच्या कारवाई कुठल्याही राज्य सरकारमध्ये आपण महाराष्ट्रात मला सुद्धा अध्यक्ष महोदय इकडे 20 वर्ष होत आली आहे मी पाहिलेलं नाहीये ज्या देवेंद्रजीच्या माध्यमातून होत आहेत। पोलीस